धर्मामध्ये ईश्वराची प्रार्थना करणं हे एक भाग्य आहे, पण धर्म करणाऱ्या अनेक लोकांच्या समोर जाऊन आपलं धर्म प्रवचन सांगणे हे सगळ्यात मोठं सौभाग्य आहे. तुम्ही माझ्या सौभाग्याला उजळणी देणारे, वारंवार उजळणी देणारे खऱ्या अर्थानं श्रोते आहात, म्हणून मला तुमचा एक विशिष्ट अभिमान आहे. बुडते हे जन देखविना डोळा, म्हणून येतो कळवळा. संसार आणि संसारातील ही जीव वायाला जाऊ नये, संसारातील ह्या जीवात अहित होऊ नये आणि संसारातील ह्या जीवांचं खऱ्या अर्थानं भलं व्हावं यासाठी परमात्मा अवतरित होतो. त्याही सोबत परमात्म्याचं चिंतन सांगणारे संत अवतरित होतात आणि संत ह्या समाजाला वारंवार कान धरून की होईना, वारंवार त्यांचा हात धरून की होईना, त्यांचे केस ओढून अंग ओढून का होईना वारंवार उपदेश करतात, सांगत असतात. का? त्यांना कळवळा येतो. ज्याप्रमाणे एखादं लेकरू बाहेर खेळत असेल तर आई त्याला शिवी देते, गोडीत ऐकलं नाही तर त्याला काठी उगारते आणि जोरात त्याला दरडावून घरामध्ये बोलवत असते, अंगणामध्ये बोलवते, सावलीमध्ये बोलवते. संतांचं कार्य हेच आहे, समाजामधील भिक्षुकांचं, महात्म्यांचं कार्य हेच आहे की तुम्ही तुमच्या संसारामध्ये जेव्हा जेव्हा मदमस्त व्हाल, तुमच्या नश्वर प्रपंचामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही मदमस्त व्हाल, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला घोळून घ्याल, त्याच्यामध्ये तुम्ही विलीन व्हाल, त्यावेळेस तुमच्या दारातून एखादा भिक्षुक महात्मा येईल, संत येईल, साधू येतील आणि तुमचा हात धरून म्हणा, कान धरून म्हणा, तुम्हाला दरडावून सांगतील की अरे बाबा, अरे या चिखलामध्ये कुठपर्यंत लोळतो रे, तू बाहेर येणं गरजेचं आहे. आणि मग आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ह्या संसारिक असलेल्या माणसासाठी एक दृष्टांत सांगतात. तो काकसूत्राचा दृष्टांत आहे. सर्वज्ञांनी कावळ्याचा आणि डुकराचा एक दृष्टांत सांगितला, तो सगळ्या प्रपंचिक माणसांवरती लागू आहे. जी जी माणसं या प्रपंचामध्ये काहीतरी सार शोधण्याचा प्रयत्न करतात, सार शोधण्याचा प्रयत्न करतात. अरे मी जे कमावलंय त्याच्यामध्ये सुंदर असणं, मी घरापर्यंत पोहोचलो, घरी गेलो म्हणजे माझ्या घरामध्ये सुख मिळेल, माझ्या मुलांमध्ये सुख मिळेल, माझ्या प्रपंचामध्ये, बायकोमध्ये, पत्नीमध्ये, नवे नवे शेजाऱ्यां पाजाऱ्यांमध्ये मला सुख मिळेल. सुख मिळत नाही साहेब, कुठंच मिळत नाही. कुठं हरवलंय हो ते सुख? कुठं हरवलंय? ते हरवलेलं बिरवलेलं काहीच नाहीये. मुळात या प्रपंचामध्ये ते नाहीच आहे. दुःख रोगता, अनित्यता आणि नश्वरता या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी या प्रपंचाला लागलेल्या आहे. हा प्रपंच दुःखरूप आहे. दुःखरूपता, दुःख मूळता आणि अनित्यता, तीन गोष्टी इथे या प्रपंचाला चिटकलेल्या आहेत. तुम्ही ज्याच्यासाठी राबता, ज्या मातीसोबत तुमचं एकमेव एकनिष्ठ नातं जुळलेलं आहे, सदैव तिच्या अंगाखांद्यावरती तुम्ही खेळत असता. तुम्हाला वाटतं ही माती ह्या वर्षी जरी उपजली नाही, चांगलं झालं नाही, तर पुढच्या वर्षी काहीतरी उत्पन्न भारी होईल, याच्या पुढच्या वर्षी भारी उत्पन्न होईल, त्याच्या पुढच्या वर्षी ₹1,00,000 निघतील, ₹2,00,000 निघतील, 5,00,000. मातीतून जे निघणार आहे ते मातीचे साहेब दादा, त्यातून निघणारा अमृत सोनं असू शकत नाहीये. त्या संसाराचा नियम आहे की याच्यामध्ये जो जो जीव जन्माला आला तो दुःखरूप म्हणजे दुःख भोगणारच आहे. इथं जी घेतलेली वस्तू आहे, तुम्ही जी स्वीकारलेली वस्तू आहे, त्या प्रत्येक वस्तूला दुःख आहे. इथं आलेला प्रत्येक साथी सुखाचा साथी आहे, दुःखाचा कोणी नाही आहे. इथं आलेला प्रत्येक जगणारा जीव जो आहे तो स्वार्थाने तुमच्याशी जुळलेला आहे. जने सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे वा कोणी नाही. सुख के सब साथी, दुख में ना कोई. मेरे शाम तेरा नाम एक साचा, दूजा न कोई. सुख के, ज्याच्यामध्ये सुख शोधायचा प्रयत्न केला आणि जेव्हा भाग्य बदलतं, आई बायको दुःख देईल दादा, याच्यामध्ये काही वावगं नाही आहे. मुलगा दुःखी करेल, याच्यामध्ये काही वावगं नाही. मुलगी दुःख देईल, याच्यामध्ये काही वावगं नाहीये. ज्या आईच्या पोटातून एकत्र भाऊ बहीण जन्माला आले, ती भाऊ बहीण भावंड दुःख देतील, याच्यामध्ये काही वावगं नाही, वेगळे पण नाहीये. अरे जेव्हा भाग्य खराब असतं ना, तुमच्या घराच्या भिंती सुद्धा लात मारतात साहेब. घरातल्या भिंती सुद्धा ओळख देत नाहीये, घरातल्या भिंती सुद्धा ओळख नाही. आणि मग एक वाक्य महत्वाचं सांगावं वाटतं दिनू भाऊ, वाघाच्या हल्ल्यामध्ये माणूस एवढा जखमी होत नाही तेवढा आपल्या गाईच्या लाथेनं जखमी होत असतो साहेब. लक्षात आलं का माऊली? कळाला का अर्थ? आहे आई, अर्थ कळाला? काय म्हटलंय मी?
वाघाच्या हल्ल्यामध्ये माणूस एवढा दुःखी होत नाही, गाईच्या लाथेनं माणूस तेवढा दुःखी होतो. म्हणजे कसं, परक्याने दगड जरी मारली तरी त्याचं एवढं दुःख वाटत नाही, पण आपल्याला 2 शब्द टाकून जरी बोलले तरी माणूस व्याकुळ होतो. ही या जगाची नश्वरता आहे साहेब. ही जर वेळ सटकली तर पुन्हा वेळ नाही आहे. जीवन हातामध्ये मुठभर पाणी घ्या आणि त्या 5ही बोटांना परत हाताकडे परत रिटर्न करा आणि मग ती मूठ थोडीशी वाकडी करा आणि थोड्या वेळाने उघडा, हातामध्ये थेंब सुद्धा सापडणार नाही. जीवन असंच सरकून चाललंय. कालने आवत संदेशो दियो, बाल तेरे श्वेत भये, तो अजुई ममता नहीं सांडत. कालने आवत संदेशो दिये, संत सदा उपदेश सुनावत है. कालने आवत संदेशो दियो, बाल तेरे श्वेत भये, तू अजुही ममता नहीं सांडत. कालने आवत संदेशो दिये, हाथ तेरे थरथरत है, पैर तेरे डगमगे. हाथ तेरे थरथरत है, पैर तेरे डगमगे, नैनन में दृष्टी नहीं. कालने आवत संदेशो दिये. इंद्रिय जेव्हा संपायला लागली समजून घ्या, काळाची उडी पडेन बा जेव्हा सोडविना तेव्हा. माय बा, आता काळ आपल्याजवळ सरकतोय, हळूहळू सरकतोय. मग आता काय हो, आता हरिहरी जपता येईल का? हात थरथरायला लागल्यानंतर बघा ना, एखाद्या म्हाताऱ्या आजीकडे आजोबाकडे बघा, तोंडामध्ये दात नाही आणि मग म्हणा आई श्याम श्याम म्हणा ना. ते म्हातारे बाबा म्हातारी आजी म्हणायचा प्रयत्न करते आणि ते आम निघत, श्याम श्याम निघत नाही, ते आम 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 आम. काय देव निघणार आहे. म्हणून हरी हरी बोल, हरी हरी बोल, मुकुंद माधव केशव बोल. ईश्वराचं भजन करा दादा. श्रवणम कीर्तनम प्रभो स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. या 9विधा भक्तीचा प्रकार सांगितला. आज जर भक्ती केली नाही, आज देवधर्म केला नाही, आज ईश्वराचं चिंतन केलं नाही, तर काळ ओढत ओढत फरफटत वाजत गाजत आपल्याला घेऊन जाणार आहे. नवीन नवरी बघा, नवरदेव बघा, वाजत गाजत त्यांना विनोदाचा भाग म्हणून सांगतात, वाजत गाजत नेल्या जातं. मग त्याची हळदी वाजत गाजत आहे, त्याची मेहंदी वाजत गाजत आहे. पुढं लग्न मंडपामध्ये सगळ्यांच्या समक्ष वाजत गाजत आहे. जेव्हा अंतरपाठ धरून दोघं उभे, इकडं दुकडं दोन्ही बाजूला सगळी वराडी मंडळी उभी, तेव्हाही वाजत गाजत आहे. शेवटचं मंगलाष्टक झालं तरी वाजंत्री एकचित्त सावधान, तिथेही वाजत गाजत आहे. एवढं वाद्य गाद्य कशासाठी हो, एवढा गाजावाजा कशासाठी. वरात निघाली तिथेही डीजे वाजत गाजत आहे. का? कारण नंतरचं जे जीवन आहे ते बेसूर आहे आणि भकास आहे. त्याच्यामध्ये इतकी दुःख असणार आहे, इतके नगाडे कर्कश आवाज येणार आहे की त्याच्यामधून जीवनामध्ये त्याला सुंदरपणा सापडू शकत नाही. त्याच्या जीवनामध्ये एकदा तेवढी मंगलवाद्य वाजली की नंतर सगळं अमंगल आहे ना साहेब. ते आपलंय म्हणून गोड वाटतं. शेजारच्या पोराची घाण साफ करून दाखवा बरं. एवढे जर तुम्ही प्रपंचिक आहात, एवढे जर तुम्ही निर्मोही आहात, एवढे जर तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्हाला घृणा येत नाहीये, किळस येत नाहीये, मग शेजारी जे रस्त्यावरती जे पोरगा आहे ना त्याचा शेंबूड पुसून दाखवा, त्याची घाण काढून दाखवा. आई काढता येईल का? आपण फक्त म्हणतो आपलं म्हणून झालं म्हणजे मांडीवरती त्यांनी घाण केली मग मांडी थोडी कापून टाकायची असते, ती धुवून टाकायचं असतं. आपल्यासाठी, परक्यासाठी नाही साहेब. इथपर्यंत माणसाची स्वार्थी बुद्धी अजून काही पुढे सांगतो. दारातोंडी जे कुत्र पाळलं, जे कुत्र आपल्या दारातोंडी बसून राखणदारी करतं त्याच कुत्र्यासाठी शिळी भाकर असते. पण रस्त्यावरती जाणारं येणारं ते पण कुत्रच आहे ना, त्याच्यासाठी कोणी टाकत नाही. हा स्वार्थीपणाचा जीवाचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाने इथं हा प्रपंच करतोय. प्रपंचामध्ये स्वार्थपर कितीही तुम्ही काडी काडी जमवलं, तने तनसडी काड्या जमवी चिमणी बांधी खोपे, बळावतावळ पंखामधले पक्षी उडून जाई, कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही. कितीही तुम्ही काडी काडी करून जमवलं, पण चौघांच्या खांद्यावरती तू जाणार आहे, जेव्हा बसून जाणार आहे ना त्यावेळेस तुला सोडवणारी जी माणसं आहे त्या माणसांची तू खऱ्या अर्थाने लिस्ट आहे. पत्नी दारापर्यंत आहे, मुलगा स्मशानापर्यंत आहे, नातेवाईक 10व्यापर्यंत आहे.
त्यानंतर वर्षभराने कोणीतरी आलं आणि तुमच्या गळ्यात रडून पडलं, असं घडतं का? उलट 4 महिन्यांनी 2 महिन्यांनी आई आमंत्रण दिलं जातं, जाऊ दे आता जगपरी, तू काय तुझाच नवरा मेला का, तुझी बायको मेली का, ये चल आता पार्टी करायची, आपल्याला कुठल्या तरी राब्यावरती बसायचंय, असं म्हणणारी मंडळी पैदा झालेली आहे. तुमच्या दुःखामध्ये कोणीच दुःखी नाही आहे, हा तुमच्या सुखामध्ये जरूर दुःखी आहेत. वाक्य नीट लक्षात घ्या. तुमचं अशुभ होताना कुणाला चिंता असेल नसेल, पण तुमचं शुभ होताना सगळी माणसं चिंतित होऊ शकतात. हा कलियुगाचा प्रभाव आहे. तुमचं चांगलं होतंय ना, एखाद्याने गाडी घेतली बघा ना, गाडी घेतल्यानंतर आपण त्याला मस्तपैकी दूध मलाईचे पेढे आणतो, गाव खुश झालं पाहिजे, गाव पटेल, सगळे खुश झाले पाहिजे. आता एकीकडून असाही भाव असतो, हाही एक ईर्ष्याचाच प्रकार आहे की सगळ्यांचं अंतकरण जळालं पाहिजे म्हणूनही काही माणसं तो पराक्रम करतात. नाही, हा पुरुषार्थ नाहीये साहेब. राखावी बहुताची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. लक्षात घ्या. माझं प्रवचन थोडंसं मार्मिक असतं. आई कळतंय? थोडीशी मान हलवा ना. की आमच्या शरीराचं नुकसान होतंय तुमच्या थोड्याशा पाकिटांनी, पैशांनी. तुम्हाला वाटतं की आपण यांना भरपूर काही दिलं, पण त्याच्याही कैक पटीनं आमच्या शरीराचं नुकसान होतंय. काल परवाच दिवशीच आमचे एक पंथप्रचारक असलेले तरुण महात्मा वयाचं 32व्या वर्षी त्यांनी एक्झिट केली हृदयविकाराच्या धक्क्याने. खूप सुंदर पद्धतीनं त्यांची कीर्तन प्रवचनं व्हायची, कथा व्हायच्या, आणि चांगले तरुण वयातले महात्मा सरले, हृदयविकाराने सरले. म्हणजे काय झालं? या धावपळीमुळेच खाणं वेळेवरती नाही, पिणं वेळेवरती नाही, बसणं वेळेवरती नाही, झोप वेळेवरती नाही. आणि गेल्याचं तुम्ही 10 दिवस दुःख जाहीर कराल, पण पंथामध्ये तसा एक परत माणूस तयार व्हायला कदाचित 10-20 वर्ष लागतील. 10-20 वर्ष माणसं तयार व्हायला लागतात साहेब. तुम्हाला वाटतं की ही माणसं पैशाच्या पाठीमागं पळतात किंवा 10-20 हजार रुपये, 5,000 रुपये दिले म्हणजे आपल्याकडे येतात, एवढं सोपं नाहीये. ही जेवढी गुणीजन मंडळी इथं बसलेली त्यांनी 10-10, 5-5 वर्ष घासलेली आहे. काहींची अक्षरशः बोटं फुटलीत. पेटी वाजवताना, हार्मोनियम वाजवताना इथल्या जिबाळ्या निघतात. जे तुम्हाला कांदे लावताना, वांगे खोडताना निघतात ना, इथली साल्ट चिलत असतात पेटी वाजवताना. तेव्हा ती पेटी शिकता येत असते. तबला वाजवताना इथं घाटे पडत असतात. या बोटांना कातडी त्याची जाड होत असते. सोपी नाहीये, कुठलीच कला सोपी नाहीये. तरीही का करता तो? येतो कळवळा म्हणून या, बुडते हे जन देखवे ना डोळा. तुम्ही ह्या गर्तेमध्ये, ह्या भवसागरामध्ये जातायत म्हणून हा कळवळा येतोय. आणि मग आजचा दिवस मला तुम्हाला आनंदाने सांगावं असं वाटतंय. सगळी तरुण मंडळी, ह्या कार्यक्रमाचे विशेष करून धावणारी जी मंडळी आहे, तरुण मंडळी आहे, त्यांच्या त्या पराक्रमाला, त्यांच्या त्या उपक्रमाला बघून, ते पराक्रमी असल्याचं सूचित होत आहे. आणि त्यांच्या त्या पराक्रमाला बघून मला आनंदाने आज सांगावं असं वाटतंय. आज 23 मार्च 1932 साली भगतसिंग राजगुरू आणि सुखदेवांनी फाशी स्वीकारली होती. तो हा दिवस आहे आजचा. या देशाला, तुमच्या आणि तुमच्या गावालाही, मला मगाशी ते पंकज आणि पोरं सांगत होती की खूप मोठा वारसा लाभलेला आहे हो. त्या 3 माणसांना 3 प्रकारे 3 जणांनी काहीतरी केलं होतं, अशी त्यांची आहे आख्यायिका. तिकडं न जाता मला आदराने सांगावं असं वाटतं की भगतसिंगांचा आज खऱ्या अर्थानं आठवण करायचा दिवस आहे. त्या भगतसिंगांनी 23 मार्चला जेव्हा फाशी स्वीकारली ना दादा, त्यावेळेस ती फाशी नसून एवढ्या आनंदामध्ये त्यांनी त्या फाशीच्या दोराला स्वीकारलं की जशी गुलाबाच्या फुलाची माळा आहे. त्यांनी मरण्या अगोदर तो जल्लाद असतो ना, त्याला प्रार्थना केली होती की महोदय, उद्या ज्यावेळेस तुम्ही आम्हाला फाशीला न्याल, 23 मार्च 1931 रोजी, त्या ब्रिटिश हत्याराचं जो सँडर्स नावाचा जो अधिकारी होता, त्या सँडर्सला जेव्हा गोळी मारली होती या तिघांपैकी एकाने, त्या तिघांच्याही कहाण्या तुम्हाला मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतंय. तुम्ही धर्म खूप केला असेल, नसेल, ऐकला असेल, तो भाग एक निराळा आहे. पण त्याही सोबत आपल्याला ही जी स्वतंत्रता लाभलेली आहे, धर्म करण्याची असेल, बसण्याची असेल, उठण्याची असेल, याच्या पाठीमागं खूप खूप मोठ्या मोठ्या लोकांचं बलिदान गेलंय साहेब. भगतसिंगांनी जल्लादाला विनंती केली, महोदय, उद्या आम्हाला फाशीला नेल्या जाईल, आम्हाला तिघालाही नेल्या जाईल, आणि तुम्ही आम्हाला वाजत गाजत जेव्हा न्याल ना, एक काम करा, फक्त एक काम करा,
की दरवेळेस तुम्ही फाशी देताना तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती काळा कपडा टाकत असता आणि दोर लावत असता आणि मग तो दोर खेचत असता. उद्या एक विनंती आहे तुम्हाला, आमच्या तोंडावरती काळा कपडा टाकू नका. जल्लादाला वाटलं की अजीबच माणूस दिसतोय, नेमकं असं काय घडलं असेल, नेमकं यांना काय म्हणायचंय, काळा कपडा का टाकू नये असं त्यांनी विचारणा केली. त्यावेळेस भगतसिंगांचे बोल आहे, मी माझ्या देशासाठी सन्मानाने फाशीवरती जात आहे. मी कुठलंही दुष्कृत्य केलेलं नाहीये आणि दुष्कृत्य केलेल्या माणसाच्या तोंडावरती काळा कपडा टाकायचा असतो, सत्कृत्य करणाऱ्याच्या नाही. मी सत्कृत्य करून जातोय, चांगलं पुण्यदायी कृत्य करून जातोय. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जेव्हा भगतसिंगाचं राजगुरूचं नाव घेतलं जाईल आणि हे चेहरे जेव्हा पाहिल्या जाईल तर हजारो भगतसिंग तयार झाले पाहिजे, हजारो राजगुरू तयार झाले पाहिजे, हजारो सुखदेव तयार झाले पाहिजे. ही माणसं आपल्यासाठी झटली ना दादा, त्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे. पण त्या स्वातंत्र्याचा गैरवापर 1.5 GB 2 GB डाटा संपवण्यामध्ये, दिवसभर रील चालण्यामध्ये, याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यामध्ये, याला फॉलो करण्यामध्ये, नवे नवे याला कॉल करून अहो काही काही इतकी विचित्र प्राणी आहेत, अहो मिस कॉलवरती 1.5 तास बोलत बसतात. आकाशवाणी, भ्रमणध्वनी हे आपल्या मनोरंजनाची साधनं नाही आहे, हे आपल्या जरुरतीची साधनं आहेत. त्याचा दुर्वापर करू नका. मागच्याही वर्षी मी इथं बोलून गेलो होतो, त्याच्यानंतर कमीत कमी 365 दिवसातल्या माझ्या 200-250 तारखा झाल्या असतील, प्रवचनं झाली असतील, पण तरी मला तिथलं ते मागच्या वर्षीचं प्रवचन आठवणीत आहे. हा कल्पेश आणि वेदांत इथं बडबड करत होता. मगाशी आल्याला मी त्यांना म्हटलं की तुम्ही मागच्या वर्षी मला डिस्टर्ब केलं होतं. कुठे आहे कल्पेश? वा, प्रवचन करायचं ना तुला? नाही, तू मगाशी म्हटलं